मराठी मालिका विश्वात नवनवीन विषय असलेल्या कौटुंबिक कथा असलेल्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। सर्वच वाहिन्यांवर वेगवेगळ्या ढंगांचे विषय असलेल्या नव्या मालिकेंची वर्णी सध्या लागलेली आहे। स्टार प्रवाह वाहिनीने काही दिवसांपूर्वीच पाठ राखीन या नव्या मालिकेची घोषणा केली आहे। आता स्टार प्रवाह वाहिनी पाठोपाठच झी मराठी वाहिनीवर देखील एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। चला तर मग जाणून घेऊयात झी मराठी वाहिनीवर कोणती नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार आहेत, तसेच मालिकेची कॉन्सेप्ट काय आहे, ही मालिका कोणत्या तारखेपासून किती वेळेत प्रदर्शित होणार आहे, तसेच या मालिकेच्या जागी झी मराठी वाहिनीची कोणती लोकप्रिय मालिका बंद होणार आहे आणि झी मराठी वाहिनीची ही नवी मालिका ओरिजिनल आहे की कोणत्या लोकप्रिय मालिकेचा रिमेक आहे, पाहूया याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। झी मराठी वाहिनीने मदर्स डेच्या निमित्ताने नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांसमोर जाहीर केला आहे। अर्थातच ही नवी मालिका आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित असणार आहे। मालिकेच्या प्रोमोमध्ये लेकीच्या जन्मापासून ते म्हातारपणीच्या वयापर्यंतचा पूर्ण प्रवास दाखवला आहे, जो की मालिकेला अनुसरून आहे। लेक जन्माला येता पुन्हा लहान होते, तिच्यासारखीच बडबडी जणू जीवलग मैत्रीण तिला मिळते। चिवकाऊंच्या गोष्टींमध्ये तिचं छोटंसं जग रमून जातं। सांग ना, एका आईला अजून काय हवं असतं? मुलगी म्हणून जगत असताना कितीतरी अटी, पण आईचा हात सोबत असला की संपून जाते भीती। स्वाभिमान जगत लेकरू तिचं बिंदास संकटांना भिडतं। सांग ना, एका आईला आणखीन काय हवं असतं? चार चौकात जेव्हा ती तिचं नाव मोठं करते, लोक तिचं कौतुक करतात, आई मात्र गालात हसते। ही तिची आई म्हणून जग तिला ओळखतं। सांग ना, एका आईला आणखीन काय हवं असतं? महागडे गिफ्ट्स नको, आईला लेकीचं हसू पाहून ती खुलते। भली मोठी स्टेटस रील्स नाही, प्रेमाची मिठी तिला पुरते। पोरीच्या सुखात तिला तिचं सुख लाभतं। सांग ना, एका आईला आणखीन काय हवं असतं? घेऊन येत आहोत अशीच गोष्ट, जिथे फुलतील मायलेकींची नाती, कृष्णाईच्या लेकी। दरम्यान झी मराठी वाहिनीची कृष्णाईच्या लेकी ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या मालिकेची तारीख आणि वेळ अद्याप जाहीर झाली नाही, तसेच मालिकेचा ओरिजिनल प्रोमो देखील झी मराठी वाहिनीने प्रदर्शित केलेला नाही। मालिकेत कोणकोणते कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत याचाही खुलासा अद्याप झालेला नाही। आता कृष्णाईच्या लेकी ही नवी मालिका कोणत्या मालिकेचा रिमेक आहे पाहूया। झी मराठीवरील कृष्णाईच्या लेकी ही नवी मालिका झी तेलुगूच्या राधाम्मा कुथरू या मालिकेचा रिमेक आहे। याआधी झी मराठी वाहिनीवरच लवंगी मिरची या नावाने या मालिकेचा रिमेक करण्यात आला होता। लवंगी मिरची या मालिकेत आपल्याला शिवानी बावकर ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसली होती। कृष्णाईच्या लेकी ही झी मराठी वाहिनीची नवी मालिका कन्नड मालिका पुट्टा कन्ना मक्कालू या मालिकेला फॉलो करण्याची दाट शक्यता आहे। तसेच काही महिन्यापासून झी टीव्ही या हिंदी वाहिनीवर गंगा माई की बिटिया ही मालिका सुद्धा सुरू आहे आणि गंगा माई की बिटिया आणि कृष्णाईच्या लेकी या मालिका सेमच आहेत। त्यामुळे गंगा माई की बिटिया ही मालिका झी टीव्ही या वाहिनीवर सध्या प्रदर्शित होत आहे आणि झी टीव्ही वाहिनीचीच आता ही मालिका रिमेक म्हणून झी मराठीवर आपल्याला पाहता येणार आहे। आता पाहूयात झी मराठी वाहिनीच्या या नव्या मालिकेच्या जागी झी मराठी वाहिनीची कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते। सध्या झी मराठी वाहिनीच्या देव माणूस मधला अध्याय आणि तुला जपणार आहे या मालिकेचे कथानक अंतिम टप्प्यात येताना दिसत आहे। मात्र या मालिका टीआरपीच्या शर्यतीत चांगला परफॉर्मन्स करताना दिसत आहेत। तसेच झी मराठी वाहिनीवर जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या शुभ श्रावणी या मालिकेला प्राईम टाईम देऊन ही मालिका टीआरपीमध्ये काही खास परफॉर्मन्स करत नाहीये। तसेच झी मराठी वाहिनीच्या इतर सर्व मालिका या टीआरपीमध्ये अव्वल आहेत। दरम्यान आता झी मराठी वाहिनीने आपली दुपार हा एक नवा अध्याय सुरू केला आहे। त्यामुळे आता कृष्णाईच्या लेकी ही नवी मालिका आपली दुपार या अध्यायामध्ये प्रदर्शित होणार का? तर नाही, कारण झी मराठी वाहिनीची नवी मालिका कृष्णाईच्या लेकी ही मालिका बिग बजेट आणि चांगली कॉन्सेप्ट असलेली मालिका आहे। त्यामुळे या मालिकेला प्राईम टाईम देण्यात येईल। त्यामुळे झी मराठी वाहिनीची शुभ श्रावणी, तुला जपणार आहे किंवा देवमाणूस मधला अध्याय या 3 मालिकांपैकी झी मराठी वाहिनीच्या मालिका बंद होऊ शकतात। आता झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे। दरम्यान कृष्णाईच्या लेकी या मालिकेच्या जागी झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी, तसेच ही मालिका तुम्ही पाहणार का? या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? आणि या मालिकेत कोणकोणते कलाकार मुख्य भूमिकेत असायला हवेत या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।